आमेन. एकमेकांना भेटूयात, अभिवादन करूयात आणि आपल्या जागेवर यास आपण बसून घेऊयात. हालेलुया, हालेलुया. अजून थोड्या हळू आवाजात म्हणा, हालेलुया, हालेलुया. जे सर्वात जास्त आनंदी आहेत असे लोक अजून उच्च स्वराने म्हणतील हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्यांना देवाच्या आत्म्यानं स्पर्श केलेला आहे ते लोक म्हणतील हालेलुया, हालेलुया. टाळ्या वाजूयात, आपल्या देवालयास आपण धन्यवाद देऊयात. हालेलुया. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचं याचं मी स्वागत करतो. We welcome you all in the name of Lord Jesus Christ, the Son of the Most High God. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. प्रत्येक विश्वासणाऱ्याने म्हणावं परमेश्वर चांगला आहे. प्रत्येक देवाच्या दासानं दासीनं म्हणावं परमेश्वर चांगला आहे. तो काल चांगला होता, आज चांगला आहे आणि युगानुयुग चांगला असणार आहे. He was good yesterday, He's good today, and He'll be good forever. त्याची दया सनातन आहे. His mercy endures forever. आज आम्ही जिवंत आहोत केवळ त्याची दया आहे. It's because of His grace that we are alive today. आज आम्ही आशीर्वादित लोक आहोत कारण त्यानं आम्हावर दया केलेली आहे. He had mercy on us and that's why we are blessed today. आणि म्हणून प्रियानो आम्हाला भिण्याचं कारण नाही. And beloved, that's why we don't need to fear. कुठल्या गोष्टीची काळजी करण्याचं कारण नाही. We don't have to worry about anything. फक्त आम्हाला एकच करायचंय, दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला प्रभूच्या इच्छेला आम्हाला वश व्हायचं आहे आणि प्रभूच्या इच्छेप्रमाणे आम्हाला चालायचं आहे. We just have to do one thing. We have to submit ourselves to His will in our day-to-day life. प्रभूची इच्छा कामच्या इच्छेप्रमाणे चालणं कधी चालणं आहे. And what exactly is walking by His will? तो पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. The Bible says आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये लहान मोठ्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करणं किंवा देवाच्या इच्छेला वश होणं महत्वाचं आहे. you have to submit and walk by His will in every small and big thing that we do. कारण आमच्या जीवनामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ही त्याच्या इच्छेच्या कक्षेमध्ये आहे. Because everything that happens in our life is by His will only. त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही घडत आहे. Only by His will is everything happening. म्हणून आमच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आम्ही प्रत्येक वेळेला आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करणं फार गरजेचं आहे. That's why we have to walk by Him in our day-to-day life. म्हणून एका ठिकाणी देवाचा दास म्हणत आहे, So the servant of God says याकोबाच्या पत्रामध्ये in the book of James, आणि त्याचा दुसरा अध्याय याकोबाचं पत्र याचा तिसरा अध्याय चौथा अध्याय 13 पासून काय वचन आपण वाचूयात. book of James 4:13 चौथा अध्याय याकोबाचं पत्र याचा चौथा अध्याय आणि त्याचं 13 वचनापासून 15-17 वचनापर्यंत आपण वाचूया. त्याचं हेडिंग वाचा मोठ्याने. काय लिहिले, बढाई मारू नये म्हणून इशारा. म्हणजे काय या ठिकाणी म्हटले, काय काय लोक असे असतात बा बढाई मारणारे. मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे, मी उद्या तिकडे जाणार आहे, मी असा बिझनेस करणार आहे, मी असा व्यापार करणार आहे, मी अशा पद्धतीने काम करणार आहे, मी उद्या इकडे जाणार आहे. काय ह्याचा सगळं काय त्याच्या हातामध्ये, त्याचा श्वास त्याच्या हातामध्ये, सगळं काय त्याच्या हातामध्ये. बढाई, लोक बढाई मारण्यामध्ये फार पटत आहे. मी अमुक करीन, मी तमी करीन, मी असं करीन, मी तसं करेल. पण पवित्र शास्त्र या ठिकाणी आम्हाला सांगत आहे बढाई मारू नये म्हणून इशारा. And the Bible says do not boast about tomorrow. काय लिहिलंय पहा. जे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक शहरी जाऊ, तेथे 1 वर्ष घालवू आणि व्यापार करून पैसा मिळवू, त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. आयुष्य काय आहे, तुमचे आयुष्य काय आहे. तुम्ही वाप आहात, तुम्ही वाप आहात. ती थोडा वेळ दिसते, ती थोडा वेळ दिसते आणि मग नाहीशी होते. आणि मग नाहीशी होते.
असे न म्हणता असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. असे म्हणा. आता तुम्ही आपल्याला फुशारकी मारता येते म्हणून आपल्याला फुशारकी मारता येते म्हणून अभिमान बाळगता. अभिमान बाळगता. पण अशा प्रकारची सर्व फुशारकी वाईट आहे. पण अशा प्रकारची सर्व फुशारकी वाईट आहे. चांगले करणे कळत असून चांगले करणे कळत असून जो त्याप्रमाणे वागत नाही जो त्याप्रमाणे वागत नाही त्याला ते पाप आहे. त्याला ते पाप आहे. Come now, who you say today or tomorrow, we will go to such and such a city, spend a year there, buy and sell and make a profit. Whereas you do not know what will happen tomorrow, for what is your life? It is vapor that appears for a little while and then vanishes away. Instead, you ought to say, if the Lord wills, we shall live and do this or that. But now you boast in your arrogance, and all such boasting is evil. Therefore, to him who knows to do good and does not do it, to him it is sin. पण या ठिकाणी मी पाहतो देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करण्यासाठी किती महत्व आहे या ठिकाणी नमूद केलेलं आहे. And it is written here, it is important to behave according to the will of God. कारण आम्ही जे काही करतो So whatever we do, ते देवाच्या कृपेनं करतो प्रियानो. we do it by his grace. देव आमच्याकडनं ते करून घेत आहे. And God is making us do it. कष्ट करणं मनुष्याच्या हातामध्ये To आहे. work hard is in man's hand. देव त्याला शक्ती देतो And God gives him पण strength. यश देणं परमेश्वराकडे आहे. But to give victory is from the God. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. And the word of God is telling us, आहा जे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक शहरी जाऊ तेथे 1 वर्ष घालवू आणि व्यापार करून पैसा मिळवू. and you say that you will go to such and such a city, spend a year there, make and sell and make a profit. उद्या मी अमुक शहरी जाणार आहे. I'll go to some city tomorrow. मी त्या ठिकाणी 1 वर्ष घालवणार I'll आहे. spend a year there. मी व्यापार करून पैसा मिळवणार आहे. I'll buy and sell and do business. पण प्रियानो पैसा देणारा कोण आहे? But beloved, who is the one who gives money? धनवान करणारा कोण आहे? Who is the one who makes prosperous? राजाच्या पंक्तीला बसवणार आपल्या सेवकाला बसवणारा कोण आहे? And who makes his servant sit in the line of the king? त्याच्या इच्छा आम्ही जाणून घेतो का? And do we know his will? आम्ही सहज म्हणतो की मी जाईल आणि त्या ठिकाणी मी करणार आहे. And I say that I'll go and I'll do this thing. आम्ही पण दैनंदिन जीवनामध्ये म्हणत असतो पहा. And we also say that. एखाद्या मित्राला किंवा कुणाला आपण शब्द उद्या या वेळेला मी तुझ्याकडे येईल आणि मग आपण पुढचं काम करूया. And we plan accordingly and we say, I'll come to you tomorrow and we'll do such a तू thing. उद्या जाणारा कोण? And who are you who will go जो tomorrow? तुला पाठवणार आहे त्याच्याकडे तू लक्ष दिलेलं आहेस का? And the one who is sending you, have you paid attention? ज्याच्या कृपेनं तू जीवन जगत आहे त्याला विचारलेलं आहेस का? By whose grace you are living, have you asked him? त्याच्या इच्छा जाणून घेतलेल्या आहेस का? Have you known his will? पण तसं मी करत नाही प्रियानो. But we don't do that. मी हे करील मी ते करील मी उद्या तिकडे जाईल मी उद्या इकडे जाईल आम्ही सहज म्हणतो. I'll do this thing, I'll do that, I'll go here tomorrow. पण पवित्र शास्त्र आम्हाला But सांगतं the Bible says, त्यात तुम्हाला उद्याचे समजत नाही. and you don't know about tomorrow. आम्ही बोलून जातो उद्या मी करणार आहे. And we say that we will do it tomorrow. पण उद्या तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे का? But will tomorrow come in your life? उद्या ते करू शकणार आहेस का? And will you be able to do it जो tomorrow? देव आम्हाला आयुष्य देतो त्या देवाला तू विचारलेला आहेस का? The one who gives us life, have you asked him? जो देव माझा निर्माण करता ज्याच्या कृपेने मी सर्व काय करतो त्याच्या इच्छा तू जाणून घेतलेल्या आहेस का? And the one who is your creator, have you known his will? पण आम्ही प्रियानो आम्ही तसं करत नाही. But beloved, we don't do that. त्या एका श्रीमंत व्यापाऱ्यासारखं मी पाहतो त्याने त्याच्या शेतामध्ये त्या वर्षी भरपूर पीक येतं And like a rich merchant who got a good crop in his farm, आणि मग त्याने आपली जुनी कोठारं सगळी पाडवून टाकली नवीन कोठारं बांधली and he pulled down all the old godowns and made a new one, आणि त्या ठिकाणी सर्व त्यांनी त्याचं धनधान्य त्याने ठेवलेलं आहे. and he filled it up with his produce. आणि त्याच्याकडे पाहून तो म्हणतो And by looking at it, it हे says, जीवा आता चैन तू कर. and चैन कर म्हणजे मजा कर. you can enjoy with this thing. तुला भरपूर दिवस पुरेल असं धान्य मी साठवलेलं आहे. And I have a lot of produce for you which will last. परमेश्वर त्याला म्हणतो अरे मूर्ख आजच तुझा जीव तुझ्यातून काढून घेतला जाईल. And your life would be taken out from you today. कोठारं धान्याने भरलेली आहे. Your godowns are full. देवाला धन्यवाद दिलास का? You give thanks to God. दर वर्षापेक्षा या वर्षी तुला अधिक उत्पन्न देवाने दिले त्याच्याविषयी देवाला उपकार स्मरण तू रूपी यज्ञ सादर केलास का? God has given you more produce this year from the other years. Have you thanked him? त्या धान्याचा उपभोग घेण्याची कृपा देव तुला करणार दे आणि त्या देवाला तू धन्यवाद दिलास का? And have you thanked your Lord?
फक्त म्हटला मी माझ्या जीवात तू खा पी भरपूर दिवस पुरेल असं धान्य तुझ्यासाठी साठवून ठेवलेलं आहे. Just you said that you can enjoy this produce because it is a lot for you. तसं करणं का योग्य आहे का? Is it right to do that? उद्याच आम्हाला कळत नाही प्रियानो. We don't know what will happen काय tomorrow. खावं काय प्यावं याविषयी काळजी करू नका, चिंता करू नका. देवाचं वचन आम्हाला सांगतं What we'll eat, what we'll drink, don't worry about that. तुमचं काम एकच आहे. And your work is just one thing. देवाची इच्छा काय आहे? What is the will of God? देवाची योजना काय आहे? What is His plan? देवाची अपेक्षा काय आहे? What is His expectation? म्हणून या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, Here the word of God is तुम्ही telling us, वाफ आहात. you are vapor. ती थोडा वेळ दिसते You'll see it for a little आणि time मग नाहीशी होते. and then it vanishes away. मग असे न म्हणता Instead of, प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. you have to say, if the Lord wills, we shall live and do this or that. म्हणून आजपासून ती सवय लावून घ्या. So just make it a habit from today. प्रभूची इच्छा असेल तर आपण करूयात. If it is the will of God, we'll do it. प्रभूची इच्छा असेल तर आपण उद्या भेटूयात. And if it's the will of God, we'll meet tomorrow. प्रभूची इच्छा असेल तर उद्या मी काम करणार आहे. If it's the will of God, I'll work tomorrow. मला शक्ती द्यायला देव समर्थ आहे. He's the one who gives me strength. प्रभूची इच्छा असेल तर If it is the will of God, आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. we'll live and we'll do such a thing. म्हणून प्रियानो, विश्वासानं प्रत्येक दिवसामध्ये देवाच्या इच्छेला वश होऊन आयुष्य जगणं अतिशय महत्वाचं आहे. So believers have to submit themselves to the will of God every day and live their lives. कारण तुम्ही देवाचे निवडलेले पात्र आहात. Because you are the chosen people of God. तुम्हाला वेगळं देवानं केलेलं आहे. You have been separated. त्याच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला वेगळं केलेलं By आहे. His will, He has separated आणि you. त्याची इच्छा आहे की तुम्ही सार्वकालिक जीवनामध्ये असावं. And His will is that you have to be into the eternal life. त्याची इच्छा आहे की तुम्ही सत्याच्या ज्ञानाप्रत पोहोचावं. His will is that you have to attain the knowledge of the truth. म्हणून पुढे बायबल आम्हाला सांगतो 16 वचनामध्ये, And in the 16th verse, आता तुम्ही आपल्याला फुशारकी मारता येते म्हणून अभिमान बाळगता, but now you boast in your arrogance. पण अशा प्रकारची सर्व फुशारकी वाईट आहे. All such boasting is evil. म्हणजे मी अमुक करेल, मी तमुक करेल, मी हे करेल, मी ते करेल, ही काय आहे प्रियानो? ही फुशारकी आहे. So I'll do this, I'll do that. That is all about boasting. बायबल तर सांगतं मनुष्याला काय जमेस धरायचं त्याचा श्वास तर त्याच्या नाकपुड्यामध्ये आहे. And Bible says, what can a man do? His breath is in his nostrils. म्हणून प्रियानो, देवाच्या इच्छेच्या स्वाधीन होणं फार महत्वाचं आहे. So beloved, submit yourselves to the will of God. तुझी इच्छा असेल तर हो. If it is your will, let it happen. तुझी इच्छा असेल तर मी ते करणार आहे. If it is your will, I'll do that मुली work. इफिसकराच्या लोकांना पत्र लिहिताना देवाचा दास काय म्हणतो पहा. While writing a letter to the Ephesians, 5वा अध्याय 5th, आणि त्याचं 15, 16, 17 वचन वाचा. तुम्ही अज्ञानासारखे नव्हे तुम्ही अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे जपून वागण्याविषयी खबरदारी तर घ्या. ज्ञानासारखे जपून वागण्याविषयी खबरदारी घ्या. संधी साधून घ्या, संधी साधून घ्या, कारण दिवस वाईट आहे. कारण दिवस वाईट आहे. तुम्ही मूर्खासारखे होऊ नका. तुम्ही मूर्खासारखे होऊ नका. तर प्रभूची इच्छा काय आहे तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. हे समजून घ्या. therefore, then that you walk circumspectly, not as fools, but as wise, redeeming the time, because the days are evil. Therefore, do not be unwise, but understand what the will of the Lord is. प्रियानो, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, The word of Lord is telling us, तुम्ही अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे जपून वागण्याविषयी खबरदारी घ्या. you shouldn't walk as fools, but as wise walk circumspectly. म्हणजे जो कोणी देवाची इच्छा समजून घेत नाही So who doesn't understand the will of तो God, अज्ञानी आहे, he is not wise, तो अडाणी आहे. he is not illiterate. तर ज्ञानी मनुष्य काय करतो? So what does a wise man do? ज्ञानासारखे जपून वागण्याविषयी खबरदारी घ्या. You have to walk circumspectly. संधी साधून घ्या, Take the chance, कारण दिवस वाईट आहे. because the days are evil. तुम्ही मूर्खासारखे होऊ नका. Do not be like the unwise. मूर्ख लोक मनाप्रमाणे चालतात प्रियानो, And they walk by their own will. आणि सुज्ञ लोक And wise people, प्रभूची इच्छा काय आहे ते समजून घेतात. they understand the will of Lord. म्हणून या ठिकाणी बायबल सांगतो तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, Don't be like the unwise. तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. Whatever the will of Lord is, understand it. काय प्रभूची इच्छा? What is His will? द्राक्ष रसाने मस्त होऊ नका. And don't have wine. 18 होतं.
त्यातला 18. Do not be drunk with the wine, त्यात बेतालपणा आहे, in which it is dissipation, तर आत्म्यानं परिपूर्ण व्हा. but be filled by the Spirit. देवाची इच्छा आहे की आम्ही आत्म्यानं परिपूर्ण असावं. His will is that we have to be filled with the Spirit. आम्ही पवित्र आत्म्यानं भरलेलं असावं. We have to filled by the Spirit. आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे असावे. We have to walk by the guidance of the Spirit, म्हणजे आम्ही आमच्या इच्छा पूर्ण करणार नाही, so that we do not fulfill our own will, तर देवाच्या इच्छा पूर्ण करणारे मी लोक ठरणार आहोत. but we will be people who fulfill the will of God. आत्म्याच्या प्रेरणेने चाला, Walk by the guidance of the Spirit, म्हणजे देह वासना तुम्ही पूर्ण करणार नाही, so you won't fulfill the lust of the म्हणजे flesh. देहाच्या इच्छा तुम्ही पूर्ण करणार नाही. You won't fulfill the desires of the flesh. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणं Walking by the guidance of the म्हणजे Spirit, देवाच्या इच्छेला वश होणं आहे प्रियानो. submitting yourself to the will of God. म्हणून आत्म्यानं पूर्ण व्हा. So be filled by the Spirit. स्तोत्रे गा, Sing psalms, गीते व आत्मिक प्रबंध एकमेकाला म्हणून दाखवा. hymns and spiritual songs, आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. singing and making melodies in your heart ही to the Lord. देवाची इच्छा आहे प्रिया. That is the will of Lord. निरंतर प्रभूचं स्तवन करा, And praise Him always. निरंतर प्रार्थना करा. Pray always. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याचे उपकार स्मरण करा. And submitting yourself to the will of the Lord always. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. And submitting to each other in the fear of the Lord. ही देवाची इच्छा आहे. That is the will of God. आणि या देवाच्या इच्छेला आम्ही वश होणं फार गरजेचं आहे. And we have to submit ourselves to the will of म्हणून Lord. या आठवड्याचं जे वचन आहे, The verse of the week, इफिसकराचं पत्र याचा 5वा अध्याय, Ephesians 5. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याचे उपकार स्मरण करा. And praise your Lord at all times, सर्व स्थितीमध्ये in all situations. देवपित्याचे उपकार स्मरण करा. Praise your Lord. प्रियानो, आमचं एकच काम आहे, And we have only one thing to do, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणं, walking by the will of God, देवाच्या इच्छेच्या स्वाधीन व्हावं. submitting yourself to His will. हा प्रियानो, स्वाधीन होणं म्हणजे अंतर्यामी याच्या नियमाचा तो परिणाम आमच्या जीवनामध्ये घडतो. And submitting yourselves means taking the heavenly favor in your life. हा स्तोत्र संहिता याचा 40वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन. Psalms 40 and 8. हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे. मला संतोष आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. I delight to do your will, O my God, and your law is within my heart. देवाच्या इच्छेच्या स्वाधीन हा प्रियानो अंतर्यामी याच्या नियमांचा तो परिणाम आहे. And submitting yourself to the Lord is a result of the heavenly. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, And the word of Lord is telling us, त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये हे माझ्या देवा, O my God, स्तोत्र करता म्हणतो हे माझ्या देवा, O my God, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे. I delight to do your will. हालेलुया. Hallelujah. देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यामध्ये मला संतोष आहे, मला आनंद आहे. I'm delighted to do the will of God, कारण देवाची इच्छा ही परिपूर्ण इच्छा आहे. because it is a complete will. आम्ही पाहतो देवाच्या इच्छेच्या कक्षेमध्ये राहणं प्रत्येक देवाच्या दासीसाठी अद्भुत आशीर्वाद घेण्याचे आणि घेऊन येण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. Staying in the boundaries of the will of Lord is a thing that which gives blessings to the servant of God. म्हणून मला संतोष कशामध्ये आहे, So what do you delight in? माझा आनंद कशामध्ये आहे, What is my happiness in? माझ्या इच्छा मला बाजूला ठेवायच्या आहेत, I have to live my desires aside. माझी आवड निवड मला बाजूला ठेवायची My आहे, likes and dislikes I have to leave. आणि तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे. And I have to delight in your will, O Lord. देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यामध्ये आम्हाला आनंद आहे प्रियानो. Our happiness is doing the will of God. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. Your law is within my heart. देवाचं वचन प्रियानो, देवाचं शास्त्र, पवित्र शास्त्र म्हणजे देवाची जिवंत वचनं आमच्या अंतर्यामी असणं गरजेचे आहे. And His holy words should be in our heart. देवाचं प्रत्येक वचन त्याची इच्छा आमच्याविषयी काय आहे ते सिद्ध करतं प्रियानो, किंवा प्रगट करणार आहे. His every verse proclaims His will for us. आमच्याविषयीच्या त्याच्या योजना प्रगट करणार It आहे. reveals His plan for us. आमच्याविषयीला आमच्यासाठी ठेवून आणि राखून ठेवलेले आशीर्वाद आम्हाला प्रगट करणार ते आहे. The blessing that He has kept for Him, it reveals it to us. म्हणून या ठिकाणी देवाचा दास म्हणतो, The servant of Lord is telling us, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. your law is within my heart. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. देवाचं वचन आमच्या हृदयामध्ये ठसलं जाणं गरजेचं आहे.
The word of the Lord should be inscribed in your heart. देवाचं वचन आमच्या हृदपटावर कोरलं जाणं गरजेचं आहे. It should be engraved on your heart. ते आमच्या अंतर्यामी असणं गरजेचं आहे. It should be there in your mind. त्याच्या नियमांचा तो परिणाम इच्छेच्या स्वाधीन होणं आहे प्रिया. And the result is submitting to the will of God. ख्रिस्त आमच्यासाठी आम्ही पाहतो, मी मागे एकदा तुम्हाला सांगितलं की देवाबरोबर आमचं नाते संबंध प्रस्थापित करणं इच्छेच्या स्वाधीन होणं त्याचा परिणाम आहे. हालेलुया. To establish your relationship with God means to submit to His will. देवाबरोबर माझं नातं काय आहे प्रिया? What is my relation with God? आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. We are sons and daughters of आम्ही Lord. देवाचे मित्र आहोत. We are friends of God. आम्ही देवाचे सहकारी आहोत. We are His colleagues. आम्ही देवाचा निवडलेला वंश आहोत. We are His chosen people. पण प्रियानो, हे कधी आमच्या जीवनामध्ये उतरलं जाणार आहे? But when will this manifest in our lives? किंवा त्या गोष्टीला शिक्कामोर्तब कधी होणार आहे? And when will this be finalized? ज्यावेळेस आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करतो त्यावेळेला. Only when we walk by the will of आम्हाला God. प्रत्येकाला परिचित असलेलं ते वचन आहे. And we all know that verse. त्याचं आम्ही पाहतो मत्ते कृष्णवर्तमान Matthew याचा 12वा अध्याय 12th आणि त्याचं 50 वचन. and 50. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करीतो, माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच माझा भाऊ, तोच माझा भाऊ, बहीण व आई. बहीण व आई. वाचा मत्ते कृष्णवर्तमान. For whoever does the will of my Father in heaven is my brother and sister and mother. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत The आहे, word of Lord is telling us. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो किंवा इच्छेप्रमाणे करतो, For whoever does the will of my Father in heaven, तोच माझा भाऊ, he is my brother, तीच माझी बहीण, she is my sister, तीच माझी आई. and she is my mother. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. And the word of Lord is telling us. लोक समुदायाबरोबर बोलत असता पहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याचबरोबर बोलायच्या हेतूने बाहेर उभे राहिले होते. And when he was still talking to the multitudes, behold, his mother and brothers stood outside seeking to speak to him. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले की पहा, आपली आई व आपले भाऊ आपल्याबरोबर बोलायची संधी पाहत आहेत, पाहत बाहेर उभे राहिले आहेत. Then one said to him, Look, your mother and your brothers are standing outside seeking to speak to you. तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, माझी आई कोण व माझे भाऊ कोण? But he answered and said to the one who told him, Who is my mother and who are my brothers? मग तो आपल्या शिष्यांकडे हात करून बोलला, And then he stretched out his hands to his disciples, पहा माझी आई व माझे भाऊ. and he said, Here is my mother and my brothers. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, For whoever does the will of my Father in heaven तोच माझा भाऊ व माझी बहीण आहे. is my brother and sister and mother. म्हणून प्रियानो, देवाबरोबरचे नाते संबंध प्रस्थापित करणं प्रियानो, देवाच्या इच्छेला वश व त्याच्या स्वाधीन होण्या, त्याच्या इच्छेच्या स्वाधीन होण्याचा तो परिणाम आहे. So, beloved, establishing your relationship with God is a result of walking by His will. म्हणून आम्ही पाहतो आमचे सर्व आवड निवड आम्ही बाजूला ठेवणं गरजेचं So आहे. your likes and dislikes you have to leave आमच्या it इच्छा aside. आम्ही बाजूला ठेवणं गरजेचं आहे. You have to leave your desires aside. आणि देवाची इच्छा काय ते आम्ही समजून घेणं And we have गरजेचं to आहे. understand what the will of Lord त्याच्या is. इच्छेप्रमाणे जेव्हा आम्ही चालतो प्रियानो, When we walk by His will, देवाबरोबरचे आमचे नाते संबंध प्रस्थापित होतात आणि जसं जसं आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन करतो, ते नाते संबंध दृढ होत जातात, घट्ट होत जातात. our relationship with Him is established and it becomes stronger and stronger. त्याचप्रमाणे पाहतो स्तोत्र संहिता याचा 143वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन. Psalms 143:10. तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव, कारण तू माझा देव आहेस. कारण तू माझा देव आहेस. तुझा उत्तम आत्मा तुझा उत्तम आत्मा मला सदर्भ भूमीत नेव. मला सधर्म भूमीत नेहो. Teach me to do your will, for you are my God. Your spirit is good. Lead me in the land of the uprightness. देवाच्या इच्छेच्या स्वाधीन होण्यासाठी प्रार्थना अतिशय महत्वाची आहे. To submit yourself to the will of God, prayer is of utmost importance. आणि या ठिकाणी देवाचा दास स्तोत्रकर्ता दावीद अतिशय सुंदर प्रार्थना करत आहे. Psalmist David is having a very good prayer here. हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव, Teach me to do your will, O Lord. कारण तू माझा देव आहेस. For you are my God.
तुझा आत्मा, तुझा उत्तम आत्मा मला सधर्म भूमीमध्ये नेवो. The Spirit is good. Lead me in the land of the uprightness. पहा, ज्या देवाचा आत्मा मला आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे करतो प्रियानो, When we walk by the will of God, देवाचा उत्तम आत्मा आम्हाला सधर्म भूमीमध्ये घेऊन जाणार आत्मा His आहे. good Spirit takes us to the land of the uprightness. आणि मग या ठिकाणी तो प्रार्थना करत आहे, And He's praying here, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव. teach me to do your will. सर्व परिस्थितीमध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझ्या देवा भावानो बहिणीनो. In every situation, walking by the will of आणि Lord. हीच प्रार्थना तुमच्या आणि माझी असणं गरजेचं आहे. And this is the prayer you and I should have. मागच्या वेळेस मी पाहिलं गेतसिमाने बागेमध्ये येशूनं प्रार्थना केलेली. And last time we said Jesus prayed in the garden of तो Gethsemane भयंकर प्याला त्याला सेवन करायचा होता. because he had to drink that dreadful drink. त्या यातना त्याला माहित होत्या काय आहेत. He knew the pain that was going to त्या come. वेदनेची तीव्रता त्याला माहित होती काय आहे. And he knew the greatness of that pain. कशा प्रकारचं मरण त्याची तीव्रता त्याला माहित होती. And he knew what kind of death he was going to get. म्हणून तो व्याकुळ होऊन प्रार्थना करतो. And that is why he prays with आणि grief. तो म्हणतो, हो दे तर हा प्याला मज पासून टोळ दे, पण हे देवा माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. Let this cup go away from me, but not by my will, but by your will, O Lord. मग ते कृषी वर्तमानाच्या 6व्या त्याच्या 10व्या वचनामध्ये आम्ही ते आणि वचन मागच्या वेळेस पाहिलेलं आहे. And Matthew 6:10 we saw that verse. कठीण प्रसंग आहे. In a bad situation, जगाच्या पाप क्षमेसाठी तुला वधस्तंभावर जाणं अगत्याचं आहे. he has to go to the cross for the sins of the world. ते क्लेश, त्या यातना त्याला भोगणं अगत्याचं आहे. He has to bear the pain कारण तो वधावयाचा कोकरा म्हणून या जगात आलेला आहे. because he came as a lamb to be slaughtered. साऱ्या जगाचं पाप देवाने त्याच्यावर लादलेलं आहे. All the sins of the world was put on him. आणि तो पापाचं ओझं घेऊन वधस्तंभावर गेला प्रियानो. And he took the burden of the sin and went on the त्याच्या cross. अगोदर प्रार्थना करत असताना तो म्हणतो, Before that, when he prays, माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. not by my will, but by your will, O Lord. प्रियानो, किती भयंकर प्रसंगातून जावं लागलं Beloved, whatever the situation you go through, तर देवा ते तुझ्या इच्छेप्रमाणे आहे तर ते सर्व घडू देत. beloved, if it's by your will, त्या let it वेदनेचा happen. त्याचा आणि त्याचा विचार त्याने केला नाही. He didn't think about the pain, पण प्रियानो, तो म्हणतो देवाची इच्छा पूर्ण हो. but he said, let the will of the Lord be complete. आम्ही गटलं जावं, देवाचं गौरव हो. हालेलुया. And let us be diminished, but the Lord be increased. म्हणून प्रियानो, आमच्या जीवनामध्ये आम्ही नेहमी देवाला हीच प्रार्थना केली पाहिजे की देवा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास वागण्यास मला तू शिकव. So we have to always pray that Lord, teach me to do your will. आमच्या इच्छा देवावर लादता कामा नये प्रियानो. Not put on our own desires on him. आम्ही आमच्या इच्छा देवावर लादतो. We put our own desires on him. आम्ही देवाला पूर्ण आणि घायाळ करून टाकतो प्रियानो. And we injure him. आम्ही त्याचे हात पिरगळतो We twist his arms. म्हणजे आमच्या इच्छा त्याच्यावर लादतो प्रियानो. So we put our desires on him. मला पाहिजे, I want this. मग 40 दिवसाचे उपवास करणार, We fast for 40 days. 3 दिवसाचे उपवास For करणार, 30 days. मला ते पाहिजे. And I want this. प्रियानो, त्याच्यामध्ये कधी हा विचार केला की मी एवढं उपवास करतो पण देवाची इच्छा काय आहे. Beloved, have we thought that I fast so much, but what exactly is the will of God? हा, मग देव प्रियानो कधी आम्ही अशा पद्धतीने वागलो तर देव तुमच्या हट्टापायी तुम्हाला देईल, पण प्रियानो त्याच्यामध्ये तुम्हाला शांती किंवा आशीर्वाद मिळणार नाही. So if you ask in such a way, God may give it to you, but you won't get happiness or peace or blessings in इस्रायल that. लोकांनी परमेश्वराजवळ म्हटलं की आम्हाला शौल आमच्यावर राजा तू नेम. And Israelites asked for Saul as a king over them. देवाची इच्छा होती का शौल त्यांच्यावर राजा असावा? But was it the will of God? होती का? नाही. नव्हती. यांनी म्हटलं की आम्हाला राजा शौल पाहिजे. So they said that we want Saul as the king. देवाचं मनात वेगळंच होतं. And God had a different plan in mind. देवाच्या मनात त्यांनी राजा निवडलेला होता इस्रायल लोकांसाठी. And God had already chosen a king for the पण Israelites. इस्रायल लोक म्हणाले आम्हाला राजा हवाय, But Israelites said, we want a king. आम्हाला शौल राजा हवाय. We want Saul. परमेश्वर म्हणतो तुमच्या इच्छेप्रमाणे मी तुम्हाला राजा देतो, I will give you by the desires. पण तो तुमच्यावर साखदंडाने राज्य करणार आहे. But he will not be a good king. ह्याच्यातून मला काय शिकायला मिळतं? And what do we learn? हट्ट धरला तर मिळेल. So if we are stubborn, we'll get it. धर बाबा एकदाच, Take it पण रडू नको. and don't cry. हालेलुया. आणि मग नंतर पश्चाताप होतो. But later you have to repent. मी एवढं उपवास करून मागितलं, And I fasted for such a long मला time. मिळालं, I got it. पण मला त्यात काय आनंद नाही, I don't have happiness. मला त्यात काय समाधान नाही. I don't have satisfaction in it. हालेलुया. Hallelujah. तरुण पोरं लग्नाच्या बाबतीत असं करतात. And all the youngsters do it. देवा मला ती मुलगी आवडती. And God, I like such a person. मागे तुम्हाला उदाहरण दिलं.
And I had an example. मनी वसे ते स्वप्ने वसे. व मनी वसे ते स्वप्ने दिसे. मग यानेच त्या मुलीला आपल्या मनात ठेवलंय की ती मला पाहिजे म्हणून. And someone has kept in his mind मग ती स्वप्नात येते. and he comes to his dreams. मग स्वप्नात आले की देवाने मला दृष्टांत दिला, ती माझ्या स्वप्नात आली, म्हणजे हे देवापासूनच आहे. And God gave me a vision. She came Ah. into my dreams. मग देवा मला तीच मला पत्नी म्हणून तू दे. And God gave me that person. मी उपवास केला, And I fasted, देवाकडनं मागून घेतली, asked from God देवाच्या इच्छेच्या विरोधात का होईना पण मागून घेतली. against the will of God, but we asked for it. आणि नंतर असं म्हणायची वेळ येते, And then we say, कुठून दुर्बुद्धी सुटली आणि प्रार्थना करून तुला मागितल्या. and from where did I pray and got you? म्हणून असं कधी करू नका. So don't do such देवा thing. तुझ्या इच्छेप्रमाणे Only by your will, O Lord. तू निवडलेला आहेस. You have chosen. योग्य समय तू सर्व काही यथास्थित करणार आहे. In the right time, you'll do मी it. फक्त तुझे आभार मानतो. And I just thank you for तू it. चांगला आहेस. You're a good God. तुझी दया सनातन आहे. And your mercy मला endures तुझ्या forever. इच्छेप्रमाणे वर्तायला शिकव. I have to walk by your will मला only. तुझ्या इच्छेप्रमाणे वागायला शिकव. I have to behave by your will only. उपवास करा, And fast. पण देवाच्या इच्छेप्रमाणे मला वागण्यासाठी शक्ती मिळावी म्हणून उपवास करा. And fast because you have to get the strength to walk by the will of God. देवाने मला अधिक ज्ञानानं भरावं म्हणून उपवास करा. Because He should fill you with more knowledge. देवानं मला पवित्र आत्म्याच्या कृपादानानं भरून प्रत्येक कृपादान त्याच्या गौरवासाठी उपयोगात यावं म्हणून उपवास प्रार्थना He करा. should fill you with the gifts of the Holy Spirit, and the gifts should be used in your life. माझ्या देवा शेवटच्या श्वासापर्यंत तुला आणि तुला विश्वास राहण्याची कृपा मला पुरव. मी त्यासाठी उपवास प्रार्थना करतो. And to be faithful to you till the last breath of my life, I fast. देव तुम्हाला आशीर्वादित करेल And God will bless you. आणि तुमच्या सर्व इच्छा तो पूर्ण And करेल. He will give you all your desires. कारण तुमच्या इच्छा त्याला माहित आहे. Because He knows your desires. पण एक महत्वाचं आहे, Because the one thing, जोपर्यंत तुम्ही देवाच्या इच्छा पूर्ण करत नाही, if you don't fulfill His will, देव तुमच्या इच्छा पूर्ण He करणार won't fulfill your will. हालेलुया Hallelujah. हालेलुया. हे सिक्रेट आहे, Hallelujah. हे गुज आहे. And that is the secret. आज देवानं तुमच्यासाठी ते आणि उघड And केलेलं He has आहे. revealed to you the mystery. हालेलुया. Hallelujah. म्हणून देवाजवळ प्रार्थना करा. Pray to Him. देवा मला तुझ्या इच्छेप्रमाणे वर्तायला शिकव किंवा वागण्यास मला शिकव. Teach me to walk and behave by your will. कारण तू माझा देव आहेस. You are my Lord. म्हणजे सर्व काही तुझ्या हातामध्ये आहे. Everything is in your hands. तुझ्या इच्छेशिवाय दुसरं काय होत नाही. There's nothing apart from your will. तुझ्या योजना या परिपूर्ण योजना आहेत. And your plans are complete. म्हणून तू माझा देव आहेस. So you are my तर Lord. तुझ्या इच्छेप्रमाणे वागायला मला शिकव. So teach me to do by your will. म्हणजे काय होणार आहे, So what happens ज्या देवाच्या इच्छेप्रमाणे मी वागतो, when you walk by the will of God? देवाचा उत्तम आत्मा आमच्यामध्ये कार्य करतो. His wonderful Spirit works in us. तो आत्मा आम्हाला सदर्म भूमीमध्ये घेऊन जातो And it takes us to a fertile आणि land. तेच आमच्यासाठी आहे. And it is for us. आम्ही त्या भूमीमध्ये असावं, We go to that आम्ही land. त्या वतनामध्ये We असावं, should go to that आम्ही ते nation. वतन आमच्यासाठी आणि त्याच्यामध्ये आमचा प्रवेश व्हावा अशी देवाची इच्छा We आहे. have to enter that land. म्हणून देवाची इच्छा आहे सत्याच्या ज्ञानाप्रत तुम्ही पोहोचा आणि सार्वकालिक जीवन तुम्ही प्राप्त करून घ्या. And so reach to the knowledge of the perfection and the truth. म्हणून आजपासून आपली प्रार्थना बदला. So change your prayer from today. प्रार्थनेमध्ये म्हणा, देवा तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव. Lord, teach me to walk by your will. हालेलुया. Hallelujah. हा जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. एक कुठलं तरी वचन घेऊन काहीतरी उद्योग करू नका. And don't take just one verse and pray to देव God. इच्छापूर्ती करणारा देव आहे. He's the one who fulfills your desires. घेतलं पटकन वचन उचलून And just you pick it up केलं क्लेम. and you claim it. देवा तूच म्हणतोस की पा इच्छापूर्ती करणारा तू देव आहे. And Lord, you say that you are the one who कर मग माझी इच्छा पूर्ण. and complete my desire, Lord. देव काय मनुष्य नाही की त्याने खोटं बोलावं. And Lord is not someone who lies. हा बरोबर आहे सगळं. And it's a correct. ज्या देव आपल्याला प्रतिप्रश्न करतो त्यावेळेस मात्र तुम्हाला उत्तर देणं कठीण जाणार आहे. But when Lord will cross question you, हा, it will योबाला be जेव्हा difficult. येशू देवानं आणि प्रश्न विचारले And when Lord questioned Job, त्यावेळेस योब काय म्हणतो, Job says, हे देवा आता मी माघार घेतो, and Job says, I take a तू back step राखेत बसतो. and I sit in the ashes. देवाच्या प्रश्नाला कोण उत्तर देणार Who आहे? can answer the word तुम्ही of देऊ Lord? शकाल का त्याच्या प्रश्नाला उत्तर? Who can answer his questions? देऊ शकणार आहात का? Can you? नाही. मग तुमच्यामध्ये जर तेवढी कुवत नाही So- तर नम्र अंतकरणाने प्रभूला शरण जा आणि प्रभूला एकच म्हणा, प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे वागायला मला शिकव. So हालेलुया. if you don't have the capability to do it, just Ah. go to Lord humbly and say, Lord, योब स्वतःला teach me your will. योब स्वतःला धार्मिक ठरवण्याचा प्रयत्न करू लागला Job was proving himself righteous. आणि मग ज्या देवाने त्याचे डोळे उघडले And when God opened his eyes त्यावेळेस त्याने आपली माघार घेतली. and he took a step back. हालेलुया. म्हणून माझ्या भावानं बहिणीनो,
And so, my Pray. brothers and sisters, देवाच्या इच्छेच्या स्वाधीन होण्यासाठी प्रार्थना आवश्यक आहे. submit yourselves to the will of Lord. प्रार्थना प्रार्थना आणि प्रार्थना Prayer, prayer, and only prayer. आवश्यक प्रार्थना आवश्यक आहे. And it is very आणि important. प्रार्थनेमध्ये आम्ही हेच म्हणावं, देवा तुझ्या इच्छेप्रमाणे वागायला मला शिकव, And in the prayer, you should say, God, teach me to walk by your कारण will, तू माझा देव आहे. because you're my Lord. हालेलुया. Hallelujah. त्यानं तो जो माझा निर्माण करता आहे, He is my creator. तो माझा उत्पन्न करता देव आहे. He is my creator God. तर देवाच्या लेकरांनो, तुमचं सर्व प्लॅन त्याच्या हातामध्ये आहे. So, beloved, all your plans are already in His hands. मग ज्याच्या हातामध्ये तो प्लॅन आहे So, in whose hands the plans are, आणि जो देव तो प्लॅन पूर्ण करू शकणार आहे, and the Lord who will be completing those त्याच्या plans, स्वाधीन स्वतः करणं, just submit yourselves to Him. पूर्णपणे त्याच्या स्वाधीन होणं. Submit yourselves. हालेलुया. Hallelujah. आम्ही पाहिलं की देवावर आमचे नाते संबंध प्रस्थापित होतात. त्यामुळं And we saw that we establish our relations with God. आम्ही पाहिलं ख्रिस्त परिपूर्ण उदाहरण आहे. And we saw that Jesus is the complete example. मत्ते कृषीवर्तमानामध्ये आम्ही मागच्या वेळेस पाहिलं 26वा अध्याय 42 वचन. आता एक वचन वाचूयात. योहान कृषीवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याचं 30वा वचन. John 5:30. माझ्याने स्वतःहून काही करवत नाही, माझ्याने स्वतःहून काही करवत नाही. जसे मी ऐकतो जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करीतो, तसा न्यायनिवाडा करीतो, आणि माझा न्यायनिवाडा यथार्थ आहे. आणि माझा न्यायनिवाडा यथार्थ आहे. कारण मी आपली इच्छा नव्हे, कारण मी आपली इच्छा नव्हे, तर ज्याने मला पाठविले तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावास पाहतो. त्याच्या इच्छेप्रमाणे करावयास पाहतो. I can of myself do nothing. As I hear, I judge, and my judgment is righteous, because I do not seek my own will, but the will of the Father who sent me. पण या ठिकाणी येशूविषयी देण्यात आलेली साक्ष त्याचं हेडिंग आहे. And this is a testimony about Jesus. येशू स्वतः म्हणतो, And Jesus says, माझ्याने स्वतःहून काही करवत नाही. I can of myself do nothing. जसे मी ऐकतो As I hear, तसा न्याय निवाडा करीतो, I judge. आणि माझा न्याय निवाडा यथार्थ आहे, म्हणजे योग्य आहे. And my judgment is righteous. कारण मी आपली इच्छा नव्हे, Because तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयास पाहतो. I do not seek my own, but the will of the Father who sent me. आणि येशूनं देवाच्या इच्छेप्रमाणे सर्व काय केलं, And Jesus walked by the will of the Father, सर्व अधिकार प्राप्त झाले. and he got all the authority. तो स्वर्गाचं द्वार आहे. He's the door to heaven. येशू मार्ग, सत्य आणि जीवन आहे. And Jesus is the truth, way, and the life. येशू म्हणतो, माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणी जाणार नाही. And Jesus says, no one goes through Lord but through me. देवाचा वचन सांगतो, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, And on his shoulders would be the dominion. त्याच्या सत्ता वृद्धीला अंत असणार नाही. And his rule will never end. आणि तो धर्मानं न्याय करणारा किंवा राज्य करणारा ठरेल. And he will judge righteously. सर्वाधिकार देवानं त्याला दिले. All authority is given to him. पहा, जीवन देणं आणि घेणं त्याच्या हातामध्ये आहे. And he has the right to give and का take त्याला life. ते अधिकार मिळाले? And why does he have the authority? कारण त्याने पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन केलेलं आहे. Because he behaved and walked by the will of a Father. ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो. So I do by the will of the Father who sent me. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे करायला पाहता, So when you seek to do the will of the Father, तुमच्यातही असलेलं देवाच्या आत्म्याचं कृपादान ते कार्य करू लागतं. प्रिया, so the gifts of the Holy Spirit start working in your life. देवानं तुम्हाला दिलेले अधिकार त्या ठिकाणी प्रत्यक्षात येऊ लागतात. The authority God has given you, it comes to life. तुम्ही येशूच्या नावाने एखाद्याला व्याधी त्याच्यातला व्याधी निघून जा म्हणाल आणि ती व्यक्ती व्याधी मुक्त होणार आहे. In the name of Jesus, you pray for someone and that person would get healed. दुष्ट आत्म्यानं भरलेल्या मनुष्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, त्या दुष्ट आत्म्याला येशूच्या नावाने तुम्ही धमकावाल आणि तो दुष्ट आत्मा निघून जाणार आहे. A person who has evil spirits in his body, you pray for him, you tell that spirit to go and it will go away. तुम्हाला तो अधिकार देव देणार आहे. God will give you that authority ज्यावेळेस तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करता, when you walk by his will पण only. देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करा, So walk by the will of म्हणजे Lord. तुमच्या ठेयातलं देवाच्या पवित्र आत्म्याचं कृपादान कार्यरत होणार आहे. So the gifts of the Holy Spirit that is in you, it would come to life. तुमच्या ठेयातलं देवानं दिलेले दान त्या ठिकाणी आम्ही पाहतो आणि ते कार्य करणार आहे. The gifts given to you would start working. डोळ्यांनी पाहिलं नाही, कानानं ऐकलं नाही, तुमच्या मनात देखील गेलं नाही, अशा अद्भुत गोष्टी घडणार आहेत येशूच्या नावामध्ये. You won't have seen, you won't have heard, or you won't have thought about it. Such marvelous things would come to life. ख्रिस्त जो देव,
Christ who is Lord. जो परात्पर देवाचा पुत्र, He is the Son of the highest Lord. ज्याचं नाव येशू, The name is Jesus. तो म्हणतो की कारण मी आपली इच्छा नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला मी पाहतो. He himself says that not by my will but the will of the Father who sent me. आणि येशू आमच्यासाठी उत्कृष्ट उदाहरण आहे. And he is the greatest example for us. आणि येशूच्या पावलावर पाऊल आम्हाला ठेवायचं And we आहे. have to put steps on his feet. येशूच्या मागे आम्हाला चालायचं We have to आहे. follow his footsteps. येशूच्या जीवनाचा अभ्यास आम्ही करणार आहोत. We have to study his life. 33.5 वर्ष तो या जगा भूतलावर होता. 33.5 years he was on the face of the earth. पवित्र शास्त्रामध्ये सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत. Everything is written in the Bible. त्याचं जीवन आम्ही अभ्यासलं पाहिजे. We have to study his life. तो मानवरूप असतं, मानवरूप मानवी देहाने या जगात आल्यानंतर त्यांनी कशा रीतीनं पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन केला त्याचा अभ्यास आम्ही करणं गरजेचं आहे. After he came into his life, what exactly he did to fulfill the will of the Father. आणि ख्रिस्तामध्ये आम्हाला नवं जीवन प्राप्त झालेलं आहे. And we got a new life in him. आम्ही प्रभूच्या इच्छेप्रमाणे वर्तन करणारे लोक ठरणार आहोत. And we are going to be people who walk by his will. आध्यात्मिक ज्ञानाकडे कल देवाच्या इच्छेच्या स्वाधीन होणं म्हणजे आहे प्रिया. And submitting to himself means attaining the knowledge of the Spirit. मी देवाच्या इच्छेच्या स्वाधीन होतो, When I submit myself, माझा कल ऑटोमॅटिक आध्यात्मिक ज्ञानाकडे होतो प्रियानो. and my behavior exactly goes to spiritual knowledge. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आम्ही पाहतो 7वा अध्याय आणि त्याचं 17 वचन. And John 7:17. त्याच्या इच्छेप्रमाणे कराव्यास त्याच्या इच्छेप्रमाणे करावयास कोणी मनात आणल्यास कोणी मनात आणल्यास या शिकवणीविषयी त्याला समजेल की या शिकवणीविषयी त्याला समजेल की ही देवापासून आहे ही देवापासून आहे. किंवा मी आपल्या मनचे बोलतो. देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही चालतो प्रियानो. देवाची जी शिकवण आहे, ख्रिस्ताची जी शिकवण आहे ती आम्हाला समजेल की देवापासून आहे. तो मनचं बोलत नाही. केव्हा हे समजेल? जेव्हा तुम्ही देवाच्या इच्छेच्या स्वाधीन होतात त्यावेळेला. If anyone wills to do his will, he shall know concerning the doctrine, whether it is from God or whether I speak my own authorities. आपण देवापासून आलो आहोत हे येशू येरुशलेमात शिकवतो. And Jesus teaches in Jerusalem that he is come from Lord. 14 वचनापासून काही वचन आहे असं आपण वाचूया. From 14th. वाचा. मग सण अर्धा झाल्यावर मग सण अर्धा झाल्यावर येशूवर मंदिरात जाऊन व येशूवर मंदिरात जाऊन शिक्षण देऊ लागला. शिक्षण देऊ लागला. यावरून यहुदी आश्चर्य करून म्हणाले, यावरून यहुदी आश्चर्य करून म्हणाले, शिकल्या वाचून याला विद्या कशी आली? शिकल्या वाचून याला विद्या कशी आली? हालेलुया. शिकल्या वाचून याला विद्या कशी आली? कारण तो परात्पर देवाचा पुत्र आणि मानवरूप धारण करून पित्याच्या इच्छेप्रमाणे या जगात आला. देवानं त्याला सर्व प्रकारचं ज्ञान त्याला दिलेलं आहे. कारण देवाच्या योजनेचा आणि योजना पूर्ण करायला तो देवाच्या इच्छेप्रमाणे आलेला आहे. म्हणून काय लिहिलं? यावरून यहुदी आश्चर्य करून म्हणू लागले, शिकल्या वाचून याला विद्या कशी? पुढं येशूने त्यास उत्तर दिले, येशूने त्यास उत्तर दिले, माझी शिकवण माझी नाही, माझी शिकवण माझी नाही, तर ज्याने मला तर पाठविले ज्याने मला पाठविले त्याची आहे. त्याची आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे करावा. त्याच्या इच्छेप्रमाणे करावयास कोणी मनात आणले कोणी मनात आणल्यास ह्या शिकवणीविषयी त्याला समजेल की या शिकवणीशी त्याला समजेल की ही देवापासून आहे ही देवापासून आहे किंवा मी आपल्या मनचे बोलतो. किंवा मी आपल्या मनचे बोलतो. 14th onwards. Now about the middle of the feast, Jesus went up into the temple and taught. And the Jews marveled, saying, How does this man know letters, having never studied? Jesus answered to them and said, My doctrine is not mine, but his who has sent me. If anyone wills to do his will, he shall know concerning the doctrine, whether it is from God or whether I speak on my own authority. त्याच्या इच्छेप्रमाणे करा असे आणि मनात आणल्यास या शिकवणीशी त्याला समजेल की ही देवापासून आहे किंवा मी आपल्या मनचे बोलतो. If anyone wills to do his will, he shall know concerning the doctrine, whether I speak from God or whether I speak of my own authority. त्याच्या अगोदर 16व्या वचनामध्ये येशू म्हणतो, माझी शिकवण माझी नाही, तर ज्याने मला पाठविले त्याची आहे. And Jesus answered and said to them, My doctrine is not mine, but his who sent me. आणि ज्यावेळेस आम्ही विश्वास धरतो की येशू हा परात्पर देवाचा पुत्र आहे, And when we have a belief that Lord is the Son of the highest तर God, देवाच्या इच्छा समजून आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. we try to understand the will, देवाच्या इच्छेच्या स्वाधीन आम्ही होतो. we submit ourselves to the will,
त्याच प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातली प्रत्येक वाणी प्रत्येक शब्द हा देवापासूनची शिकवण आहे. आम्हाला त्याची खात्री पटते. हालेलुया. Every word from the mouth of Lord Jesus Christ, we know that it is exactly true. म्हणून देवाच्या इच्छेच्या स्वाधीन होणं म्हणजे प्रियानो आमच्या आध्यात्मिक ज्ञानाकडे कल असणं आहे. So submitting yourselves to the will of the Lord means taking your flow to the spiritual knowledge. म्हणून आम्ही देवाचं ज्ञानानं भरणं गरजेचं आहे. And so that is why you have to be filled by the आणि knowledge. त्यासाठी आम्ही देवाच्या इच्छेच्या स्वाधीन होणं फार गरजेचं आहे. And for that you have to submit yourselves to the will of येशू Lord. कधी मनचं बोलत नव्हता प्रिया. And Jesus did not talk by his own mind. पित्याच्या इच्छेप्रमाणे तो सर्व काही करत He होता. only did by the will of the Father. देवानं त्याला ज्ञानानं परिपूर्ण केलेलं होतं. And Lord filled him with the knowledge. तो विश्वाधार आहे प्रियानो. And he is a support of the world. आणि त्याने आपल्या लोकांना शिकवण दिलेली आहे. And he has taught his म्हणून people. प्रियानो आध्यात्मिक ज्ञानाकडे आमचा कल असणं म्हणजेच आम्ही देवाच्या इच्छेच्या स्वाधीन होणं. So beloved, our flow should be only to the spiritual knowledge, means understanding the will. शिक्षणाकडे लक्ष द्या. Pay attention to the teaching. देवाच्या ज्ञानाकडे लक्ष द्या. Pay attention to the जो word. ज्ञानानं उणा आहे त्यानं मजकडं मागावं, मी त्याला देणार आहे. One who lacks wisdom should ask to me, says the Lord. रोमकराचं पत्र याचा 12वा अध्याय त्याचं दुसरं वचन आपल्याला माहितीचं वचन आहे. Romans 12:2. या युगाबरोबर समरूप होऊ नका, या युगाबरोबर समरोप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने तर आपल्या मनाच्या नवीकरणानं स्वतःचे रूपांतर होऊ द्या. स्वतःचे रूपांतर होऊ द्या. यासाठी की देवाची जी उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे समजून घ्यावे. हे समजून घ्यावे. And do not be conformed to the world, but be transformed by the renewing of your mind, that you may prove what is good and acceptable and perfect will of God. आणि ते समजून घेण्यासाठी आमचा आध्यात्मिक ज्ञानाकडे आमचं कल असणं अतिशय गरजेचं आहे. And to understand that, our flow should be towards the spiritual knowledge. देवाच्या इच्छेच्या स्वाधीन होणं संपूर्ण मनानं ते असावं प्रियानो. Submitting yourself to the will of the God should be through entire mind. एफिसकराचं पत्र याचा 6वा अध्याय त्याचं 6वं वचन. And Ephesians 6:6. मनुष्यास खुश करणाऱ्या लोकांसारखे मनुष्यास खुश करणाऱ्या लोकांसारखे नव्हे, लोकांसारखे तोंड लेखल्या चाकरी नका, चाकरी नका, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासासारखे तो माना. Not with eye service as men pleasers, but as bond servants of Christ, doing the will of God from the heart. दासांनो, व्यवहाररित्या जे तुमचे धनी त्यांचा हुकूम तो ख्रिस्ताचा असा समजून भीत व कापत सालस मनाने माना. वचन 5. Bond servants, be obedient to those who are your masters according to the flesh, with fear and trembling in the sincerity of the heart. मनुष्यास खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकरीने नका, not with eye service, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासासारखे तो माना. but as bond servants of Christ, doing the will of God. तो हुकूम माना. So accept his will. समोर फक्त म्हणायचं हो 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 पास्टर करूयात, मी करेल तसं. And just in front you say that we'll do this. मागे तिथून निघालं, But when you go away, फक्त ऐकायचं सोडून द्यायचं. you just have to listen and leave it out. पण अशा गोष्टीला देव आशीर्वाद देत. But God doesn't bless such a thing. तर कसं आम्ही करावं प्रियानो? So what should we ती exactly do? देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासासारखे तो माना. So we have to do the will of God from the heart. म्हणून संपूर्ण मनानं आम्ही देवाच्या इच्छेच्या स्वाधीन होणं गरजेचं आहे. So wholeheartedly you have to submit ourselves to his will प्रत्येक गोष्टीमध्ये. in everything. आणि ते जेव्हा आम्ही करतो प्रियानो, And when we do that, अशा रीतीने देवाच्या इच्छेच्या स्वाधीन होतो, when we accept the will, आम्हाला देवाचे आशीर्वाद we मिळतात. get the blessings. एक शेवटचं वचन वाचूयात आणि प्रार्थना करूयात. We'll read a last verse. इब्रिकराचं पत्र याचा 13वा अध्याय Hebrews 13 आणि त्याचं 21 वचन. and 21. तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास तुम्हास प्रत्येक कामात सिद्ध करो त्याला युगानुयुग गौरव असो. Amen. आमेन. Make you complete in every good work to do his will, working in you
what is well pleasing in his sight through Jesus Christ, to whom be glory forever and ever. तो Amen. तो काय आशा बाळगतो पहा. What exactly is he hoping for? तर आता शांतीच्या देवाने सर्वकाच्या कराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेल्यातून माघारे आणले. Now may the God of peace, who brought up our Lord Jesus Christ from the dead, the great shepherd of the sheep, through the blood of the everlasting covenant, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो. and make you complete in every good work to do his will. तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो. And let him do whatever he likes in the name of Jesus. व आपल्या इच्छेप्रमाणे म्हणजे त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यास And to walk by his will, तुम्हास प्रत्येक कामात सिद्ध करो. working in you. त्याला युगानुयुग गौरव असो. And glory to him be forever and ever. आमेन. Amen. आज तुमचा पालक या नात्याने So, as your pastor मी today, तुम्हाला म्हणत आहे I want to say to तो you, देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास तुम्हास प्रत्येक कामात सिद्ध करो. त्याला युगानुयुग गौरव असो. सर्वजण म्हणा आमेन. Amen. हालेलुया. हालेलुया. एकदा टाळ्या वाजूयात. आपल्या देवाला असा आपण धन्यवाद देऊयात. आलो. बाकीच्या गोष्टी पुढच्या रविवारी आपण पाहणार आहोत. Let us see the things. प्रेषितांचं कृत्य याचा 2रा अध्याय त्याचं 42 वचन Acts 2:42. त्याचं स्पष्टीकरण पुढच्या रविवारी आपण पाहणार आहोत. की प्रेषितांच्या शिक्षणात, ते प्रेषितांच्या शिक्षणात, संगतीत भाकर मोडण्यात व भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. व प्रार्थना करण्यात तत्पर असत. And they continued steadfastly in the apostles' doctrine and fellowship, and in the breaking of bread, and in prayers. ही पित्याच्या इच्छेप्रमाणे आहे. And that is by the will of Father. पित्याची इच्छा काय आहे? What is the will of the Father? प्रेषितांच्या शिक्षणात, In the teaching, संगतीत, in fellowship, भाकर मोडण्यात breaking of bread, व प्रार्थना करण्यात and in prayer, ते तत्पर असत. steadfast. हालेलुया. Hallelujah. टप्प्याटप्प्याने आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. And we will see it step by step. यास आपल्या जागेवर आपण उठून उभं Let राहूयात us stand in our places. आणि पुन्हा एकदा आपल्या देवाला आपण धन्यवाद देऊया. And let us give thanks to Him. पराक्रमी नावाची स्तुती करूया. परमेश्वर आमचा चांगला आहे. हालेलुया. आणि त्याची दया. सनातन आहे. ग्लोरी टू युअर नेम. हालेलुया.